तर कुटुंबाला अशी बोलायची वेळ येते की आरोपीचं समर्थन किती करावं, कुठल्या स्टेप पर्यंत करावं आणि कशा पद्धतीने करावं. आरोपीच्या विरुद्ध आरोपीचं समर्थन करताना जे आतापर्यंत दिसलेले आहे ते लोकप्रतिनिधी देखील आतापर्यंत काय बोललेले नाहीत. काय कारवाई होती याच्यावर हे बघणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अशा किंवा ह्या आरोपीचं उदात्तीकरण करणं हे कायम चालू राहणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आरोपीचं समर्थन करण्याने आज 10 महिन्यानंतर देशमुख कुटुंब जे आहे, जे पीडित आहे, त्या कुटुंबाला अशी बोलायची वेळ येते की आरोपीचं समर्थन किती करावं, कुठल्या स्टेप पर्यंत करावं आणि कशा पद्धतीने करावं. ह्याचं जे आता उदाहरण बघताय आपण, जो दसरा मेळावा झाला त्यावेळेस सुद्धा लोकप्रतिनिधीचे फोटो लावून स्कॅनर टाकून दसरा मेळाव्यासाठी, चहा पाण्यासाठी, अल्पोपहारासाठी किंवा दसऱ्यासाठी पैसे गोळा करण्यात आले. तसंच आत्ता मागच्या 2 दिवसापासून एक स्कॅनर फिरतंय की आरोपीचं नाव अशाला असं राहिलं पाहिजे, आरोपीची ओळख पुसली नाही पाहिजे आणि त्याला लोकप्रतिनिधी जे की आरोपीचं समर्थन करत आलेले आहेत आतापर्यंत एक शब्दही न बोलता आरोपीच्या विरुद्ध आरोपीचं समर्थन करताना जे आतापर्यंत दिसलेले आहे ते लोकप्रतिनिधी देखील आतापर्यंत काही बोललेले नाहीत आणि सरळ समर्थनाचाच हा एक भाग आहे. तर या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकारी आणि SP साहेब या दोघांनाही सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत. काय कारवाई होती याच्यावर हे बघणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अशा किंवा ह्या आरोपीचं उदात्तीकरण करणं हे कायम चालू राहणार आहे. आरोपीचं समर्थन करण्याने आज 10 महिन्यानंतर देशमुख कुटुंब जे आहे, जे पीडित आहे, त्या कुटुंबाला अशी बोलायची वेळ येते की आरोपीचं समर्थन किती करावं, कुठल्या स्टेप पर्यंत करावं आणि कशा पद्धतीने करावं. ह्याचं जे आता उदाहरण बघताय आपण, जो दसरा मेळावा झाला त्यावेळेस सुद्धा लोकप्रतिनिधीचे फोटो लावून स्कॅनर टाकून दसरा मेळाव्यासाठी, चहा पाण्यासाठी, अल्पोपहारासाठी किंवा दसऱ्यासाठी पैसे गोळा करण्यात आले. तसंच आत्ता मागच्या 2 दिवसापासून एक स्कॅनर फिरतंय की आरोपीचं नाव अशाला असं राहिलं पाहिजे, आरोपीची ओळख पुसली नाही पाहिजे आणि त्याला लोकप्रतिनिधी जे की आरोपीचं समर्थन करत आलेले आहेत आतापर्यंत एक शब्दही न बोलता आरोपीच्या विरुद्ध आरोपीचं समर्थन करताना जे आतापर्यंत दिसलेले आहे ते लोकप्रतिनिधी देखील आतापर्यंत काही बोललेले नाहीत आणि सरळ समर्थनाचाच हा एक भाग आहे. तर या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकारी आणि SP साहेब या दोघांनाही सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत. काय कारवाई होती याच्यावर हे बघणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अशा किंवा ह्या आरोपीचं उदात्तीकरण करणं हे कायम चालू राहणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.